तालुक्याला 605 किलोमीटरचा एमडीआर आणि स्टेट हायवे आहे। या तालुक्याचा 605च्या 605 एमडीआर आणि स्टेट हायवे 4 वर्षामध्ये म्हणजे तो 605 किलोमीटरची लांबी एकत्रपणे विकासाच्या दृष्टीने आणि त्याचे काम चालू करून त्याला निधी आणणारा मी महाराष्ट्राच्या पटलावरचा पहिलाच आमदार आहे। 40 वर्षांचा बॅकलॉगचा जर विचार केला तर एवढ्या मोठे रस्ते जे करायचे बाकी होते ते सगळे रस्ते आता पूर्णत्वाला चाललेले आहेत। शिवभूमीच्या किल्लेश्वरीच्या पायथ्याशी असलेला रस्त्याला जवळजवळ आतापर्यंत 55-60 कोटीच्या दरम्यानचे सगळे रस्ते, मग डिवायडर असेल, फुटपाथ असेल, अंडरग्राऊंड असेल, गटर असतील, ड्रेनेज या सगळ्या आणि लाईट्स असतील। आपण पाहिलं असेल तर की जुन्नर शहर जसं एखादं मोठं शहर असतं, समजा बँगलोर असेल, पुणे सिटी असेल, मुंबई सिटी असेल, दिल्ली असेल, अशा मोठमोठ्या शहराबरोबर आता जुन्नरच्या दर्शनीय भागाची आता चर्चा लोकांची व्हायला लागली आहे। एक उत्तम पद्धतीचा सगळ्यांचा वॉकिंग ट्रॅक सुद्धा आपण त्या ठिकाणी अद्यावत बनवलेला आहे आणि आजूबाजूचे सगळे रस्ते मोठे मोठे रस्ते कनेक्टिव्हिटीचे आपण म्हणाल की आपटाला जाणारा, आंबोलीला जाणारा, माणिक डोह ते नाणेघाट जाणारा, तिकडे आंबे हातीज मार्गे खाली येगळूर मार्गे पुन्हा चिंचोली पारुंडीकडे जाणारा रस्ता असेल, अन्यथा आमच्या उदापूर पासून तर थेट कोपरा मांडवे आता अकोल्यापर्यंत रस्ता असेल, आपण पाहिलं तर 14 नंबर पासून तर कारखाना मार्गे जुन्नरचा रस्ता असेल, अन्यथा आपण जर विचार केला तर बेल्ला साकोरी असेल, बेल्ला मंगरूळ पारगाव थेट आंबेगावची हद्द असेल, मांजरवाडीचा रस्ता असेल, नारायणगाव पासून हिवरे तर हिवरे पासून तर थेट खोडद आणि आंबेगावच्या हद्दीपर्यंत रस्ता असेल, आणे पठाराचा रस्ता असेल आणि दामोद फाट्या मार्गे साळवाडी बोरी मार्गे बेल्ला असेल, बोरी साळवाडी मार्गे आळे असेल, असे एक पेक्षा अनेक रस्ते की सगळे रस्ते वारुळवाडी पासून आता गुंजरवाडी थेट सावरगाव रस्ता असेल, मी असे अनेक रस्ते सांगू शकतो। आणि विशेषतः एक रस्ता फार महत्वाचा आला, खरं तर तळेराम तर घेतला, आपण सगळे रस्ते घेतले, परंतु एक रस्त्यासाठी एक स्पेशल केस मुख्यमंत्र्यांनी केली। मला मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत, चंद्रकांत दादांचे पण आभार मानले पाहिजेत। खरं तर त्यांनी जो आपण जे पिंपळगाव जोगा धरण बांधलं, ती जी गावं पाण्यामध्ये गेली त्या लोकांना दळणवळणाची खूप मोठी पद्धतीने अडचण होती। जमिनी जर त्यांच्या गेल्या पण त्यांना मडला किंवा जुन्नरला यायला तो जो धरणावरचा जो रस्ता होता, खरं धरणावरच्या रस्त्यावर कधी डांबर टाकला जात नाही, ती एक पॉलिसी आहे आणि त्या पॉलिसीप्रमाणे आपल्याला त्याचा खरं तर कुठल्याही पद्धतीचं त्या पॉलिसीप्रमाणे आपल्याला रस्ता गेलं त्या ठिकाणी बंधनकारक नव्हतं आणि त्यामुळे तो बायलॉज बांधला करून एक स्पेशल केस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाकडून स्पेशल केस म्हणून करून घेतली। ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आणि त्यांना दळणवळणार रस्ता नाही, त्या धरणाची भिंत जवळजवळ 6-6.5 किलोमीटरची आहे, त्याला 2 कोटी रुपयाचा रस्ता त्या धरणावरचा आपण मंजूर करून आला, त्याची वर्क ऑर्डर झाली, त्याचं लवकर काम चालू होत आहे। विशेषतः तालुक्यामध्ये आता रस्ते ओझर सहकार नगरला जोडणाऱ्या पुलाचं काम चालू होत आहे। विषय म्हणजे आपल्या खोडद नारायणगाव खोडद हिवरे मार्गे मांजरवाडी मार्गे आंबेगावला जोडणाऱ्या रस्त्याचं काम आता पूर्णत्वाला गेलेलं आहे। विषय म्हणजे पिंपळगाव आरबी ते पलीकडे वाणीमाळा मीना खोडदला पूल चालू होतोय। आपल्याला सांगतो की मी पारुंडे वडदचा पूल चालू होतोय, चिलेवाडी पाचगडचा पूल चालू होतोय, आंबेगावचा पूल बांधून तयार आहे। अशा एकापेक्षा अनेक पुलांची कामं सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये आलेत, काही चालू आहेत, काही चालू होत आहेत। प्रचंड निधी महाराष्ट्राचा जर विचार केला 288 आमदारांपैकी 2 नंबरचा विकासाचा निधी आज जुन्नर तालुक्याला आलोय। खरं तर पावणे 200 वर्षाची ब्रिटिशांनी बांधलेली जी इमारत आहे ज्याच्यामध्ये आज आपलं कोड चालतं, ती इमारत पडायला आलेली आहे, ती जीर्ण झालेली आहे। अशा इमारतीचा सुद्धा आपण त्या ठिकाणी सर्वे करून परमिशन मिळत नव्हती, खरं ती पुरातत्व विभागाकडे ती परमिशन होती, पुरातत्व खातं ती बिल्डिंग पाडायला तयार नाही, पण तरी सुद्धा परवानगी घेऊन त्याला सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी हिरवा कंदील दिला आणि तातडीने त्या सुद्धा इमारतीसाठी 14 कोटी रुपये कोर्टाचे आले। G+2 विथ लिफ्ट अशा पद्धतीची ते असलेली आपली बिल्डिंग शासकीय असलेल्या कोर्टाची होते आणि आपल्याला माहिती आहे की जुन्नर तालुका पर्यटन स्पेशल टुरिझम झोन डिक्लेअर झाला, त्याचा आराखड्याचा शब्द आता काल मुख्यमंत्र्यांनी दिला, बिबट सफारी मंजूर झाली, त्याच्या सर्वेचा शब्द दिला, दाऱ्या घाटाला पैसे पडले सर्वेक्षणाला, त्याचं काम आता सर्वेचं जोरात चालू आहे, घालून 80% ठाण्यामध्ये अद्याप 20% आपल्याकडे आहे आणि मग त्यामुळे ह्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी आज तसंपर्यंत MIDC सुद्धा मंजुरी माझ्या हातामध्ये आलेली आहे, पण MIDC करावी की न करावी या द्विधा परिस्थितीमध्ये आहे। कारण MIDC जर आली रोजगार तर मिळेल, पण जे काही समजा तिथलं जे गाव पण आहे ते हरवलं जातं इंडस्ट्रीमुळे, मग ते ग्रामीण भाग आपला टिकवायचा 100% आपण कृषीमध्ये आहोत, शेतीमध्ये आहोत, सिंचनाखाली आहोत,
नक्की काय करायचं याची चर्चा मी पुढील भागानंतर करेन सेकंड माझ्या निवडणुकीच्या आमदारकीच्या टर्ममध्ये.